टीमचं 10 आमची संपूर्ण टीम, आमचं संगीत संयोजनाची टीम, त्याचबरोबर आमचे तीनही पंच, योगीराज महाराज बुटेरे सर, त्याचबरोबर विष्णू शिंदे सर आणि मिस्टर डी.के. सर, सर्वांचं मनापासून आभार. सर्व प्रेक्षकांचे आभार आणि सर्व लाडक्या खेळाडूंचे आभार. मॅचला सुरुवात मेगा फायनलची. पहिली ओव्हर या ठिकाणी सुरू झाली आहे. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज उमर 11 गोरेगाव संघासाठी अरहम आणि फैजल. स्ट्राईक एंड वरती अरहम, गोलंदाज योगेश. या बॉलवरती आडव्या बॅटनं खेळला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी पकडेल, फेकेल. एक सिंगल मिळाली. सिंगल एका धावेच्या मदतीनं खातं खोललंय. धावफलकाला सुरुवात केली आहे. स्ट्राईक रोटेट इथे आपण पाहताय फैजल स्ट्राईक वरती. या मॅच मध्ये रणनीती थोडी बदलली. ज्या फैजलनी मगाशी मॅच फिनिश केली त्यांना निश्चितच सलामीसाठी बॅटिंगसाठी पाठवलंय. इथे थोडासा रनवे मध्ये अडथळा. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये चाललेला खेळ जवळजवळ पहाटेचे 4:30 वाजून गेलेत. तरी सुद्धा प्रेक्षक राजा चारी बाजूला जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे थंडीपासून संरक्षण करून मॅच पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. इथे बॅटची कडा लागली आहे. चेंडू पायावरती आदळला. बॅट पॅड सिंगल मिळतोय आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड हल्लय. 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकात चाललेला खेळ, 2 षटकांची मॅच. मेगा फायनलचा हा सामना. गेली 5 रात्री क्रिकेटचा संपूर्ण थरार आपण सर्व जणांनी अनुभवला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि दमदार दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी पार पडली. शेवटच्या अंतिम रात्री शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहताय बदलापूर वांगणी परिसरातील 2 मातब्बर संघ ज्यांनी मेहनत घेतली, जिद्द दाखवली, कष्ट केले आणि खेळ चांगला दाखवला, ते 2 संघ इथे खेळतायत. इथे फसलेला फटका, झेलची सुवर्ण संधी. अगदी सोपा झेल ड्रॉप केलाय. सहज सोपा हातामध्ये आलेला चेंडू ड्रॉप केला आणि एक सिंगल इथे मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डला थोडंसं हलवलंय. 2 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं. 3 चेंडू टाकून झाले. धावफलकावर 3 धावा. बिनबाद 3. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती फैजल आलाय. गोलंदाज योगेश. इथे खोलवर टप्पा समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करतोय. एक सिंगल मिळाली. योगेश पाटीलचं कौतुक विशेष करून केलं जाईल. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली असेल तर ज्या वेळेला संघ संकटात सापडला त्यावेळेला उत्कृष्ट फलंदाजी त्यानं केली. ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला अतिउत्तम गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी आपण पाहताय तर मेगा फायनलचा दरवाजा उघडून देणारा हा सुपरस्टार योगेश पाटील. बॅटची कडा. फिल्डर आहे त्या ठिकाणी. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, अडवलाय. एकच सिंगल मिळाली. चांगली गोलंदाजी सातत्यानं, अगदी सहज सोपी ऍक्शन आणि त्यानंतर चेंडूवरती असणारं सुंदर नियंत्रण. या अनुषंगाने आपण पाहाल तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा खर्च केला फक्त 5. बिनबाद 5 धावा. उमर 11 गोरेगाव. दोन संघ आपल्याला टॉप 2 मध्ये मिळाले. उमर 11 गोरेगाव आणि त्यानंतर आपण पाहताय तर ओम कोंडेश्वर भोज. मात्र चॅम्पियन पदाची विजय माला कुणाच्या पदरात पडेल, कुणाच्या गळ्यात पडेल, यासाठी हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 5 आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज विशाल भारती. इथे चेंडू हवेत उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि 2 धावा सुद्धा इथं पूर्ण केल्या. 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती थोडीशी हालचाल 7 वरती. ओम कोंडेश्वर भोज या संघाचं विशेष कौतुक सातत्यानं केलं जाईल.
संघ नेहमीच अडचणीत सापडताना पाहायला मिळाला. मात्र अडचणीतून मार्ग काढला, अडचणीतून बाहेर पडले. ज्या ज्या वेळेला संकट आलं त्या संकटांना तोंड दिलं, निधड्या छातीनं उभे राहिले आणि मेगा फायनलचा दरवाजा ठोकलाय. मेगा फायनलमध्ये दाखल झालेत. इथे चांगला खेळ आत्ता आत्ता सुद्धा पाहायला मिळतोय. इथे हा फुलटोच बॉल फटका खेचलाय. सीमारेषेवर फिल्डर सुंदर झेल अप्रतिमरित्या टिपलाय. पहिला झटका उमर 11 गोरेगावला. दोन षटकांची फायनलची मॅच आणि या फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय फायनलच्या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी क्षेत्ररक्षण ओम कोंडेश्वर भोज हा संघ मैदानावरती सायलेंट किलरची भूमिका ज्यांनी पार पाडली. जायंट किलर अगदी पहिल्या मॅच पासून मेहनत कष्ट घेतले आणि मेगा फायनल पर्यंत दाखल झाले. मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पाहताय तर इथे अद्यापपर्यंत टिचून गोलंदाजी करतायत. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. स्कोर कार्ड वरती 7 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील फक्त 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. विशाल भारती लेफ्ट मोर द विकेट. मोहम्मद साठी फसलाय फटका. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. अजून एक धक्का मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीम उमर 11 गोरेगावला. मोहम्मद गॉन. ओम कोंडेश्वर भोज हा संघ इथे मैदानावरती दावेदारी पेश करतोय. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये चाललेला खेळ षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय विशाल भारती. संघासाठी उपयुक्त खेळ इथे पेश करत असताना सुरुवातीच्या पहिल्या षटकात फक्त 5, त्यानंतर ओव्हर नंबर 2, 2 षटकांचा एकंदरीत हा सामना मेगा फायनलचा क्रिकेटचा थरार आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. धावफलक स्थिरावले 7 वरती. फलंदाज कवने इथे उचललाय, पिकअप केलाय, परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. सिक्सर. ओम कोंडेश्वर भोज जायंट किलरची भूमिका पार पाडतायत. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय तर उमर 11 गोरेगाव डेंजरस टीम आहे. कधी कमबॅक करू शकते, कधी बाउन्स बॅक करू शकते. इथे आपण पाहताय षटकार ठोकलाय आल्या आल्या कोनेनं आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती तब्बल पाहायला मिळतात 13. इथून अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या इथे पाहायला मिळेल. फटका जबरदस्त. अगदी आपण पाहताय तर पायावरती हलक्या हातानं फ्लिक केलं आणि मनगटी ताकदीच्या साह्यानं इथे इथे सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. षटकार आलाय. इथून अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. विशाल भारती गोलंदाजी मार्कवरनं इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुद्धा यशस्वी झालाय. ओव्हर नंबर 2 शेवटचा अंतिम षटक. तिसरा धावेचा प्रयत्न इथे फसलाय आणि फलंदाज रनआउट. दोन धावा मिळत आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 15 वरती. 15. षटकातला शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. 2 षटकांची मॅच. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. चांगल्या पद्धतीने इथे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मेहनत घेत आहेत आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी इथे जिद्द चिकाटी कष्ट दाखवतायत. लास्ट ओव्हर लास्ट बॉल या षटकाची अनालिसिस जर तुम्ही पाहिली तर 2 विकेट विकेट 6 विकेट. इथे शेवटचा बॉल. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट. सिंगल मिळाली. स्कोर कार्ड वरती जमल्यात टोटल 16 आणि लक्ष असेल 17 धावांचं. 17 टू विन.
17 धावांचं लक्ष आहे. 17 रन्स टू विन. 17 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती येत आहेत. पाटील बंधू एका बाजूनं शंकर पाटील आणि दुसऱ्या बाजूनं योगेश पाटील. आघाडीचे 2 फलंदाज. मुशर्रफ गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिलं. 17चा भोज रिसॉर्टचे मॅनेजर किरण काका यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. इथे ओम कोंडेश्वर भोज या संघासाठी भोज रिसॉर्टचे मॅनेजर किरण काका यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. चला जाऊया मैदानावरती. 17चा पाठलाग. शेवटची अंतिम इनिंग या ठिकाणी सुरू होतीये. मुशर्रफ गोलंदाजी मार्कवरती. अगदी महत्वाचा सर्वोत्तम सामना मेगा फायनल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला टोलावलाय. लॉंग ऑनला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेईल. सिंगल मिळेल. चांगली मॅच रंगेल. 17 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. असं वाटतंय की माफक धावसंख्या आहे, मात्र ताकद ठेवतायत उमर 11 गोरेगाव. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ओम कोंडेश्वर भोज या संघाकडे उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. बिग बॅटल. सामना जिंकायचा आहे. मेगा फायनल मध्ये विजय मिळवून निश्चितच चॅम्पियन पदाची ट्रॉफी उचलायची आहे. इथे पायावरती फुलटोज. फटका ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी येतील, पकडतील. एक सिंगल मिळतीये. चांगली मॅच. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिंगल मिळत आहेत. एका बाजूने शंकर पाटील खेळतोय, दुसऱ्या बाजूने योगेश पाटील. 2 बंधू राजांच्या दरम्यान निश्चितच एक चांगली भागीदारी इथून बनवण्याचा प्रयत्न ते करतायत. 2 सिंगल आल्या. दोघांनी आपापलं खातं खोललंय. समोरून मुशर्रफ वरती आव्हान आहे जोडी फोडण्याचं. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. टप्पा सुंदर आहे. मुशर्रफनं इम्प्रेस केलंय या वर्षीच्या आणि अलीकडच्या हंगामात. जर तुम्ही पाहत असाल तर विध्वंसक गोलंदाजी सातत्यानं त्याची राहिली आहे. उमर 11 गोरेगाव या टीमसाठी मोक्याच्या वेळेला येऊन उत्कृष्ट गोलंदाजी करत असतो. डावखुऱ्या हातानं अगदी आपण पाहताय तर फलंदाजांना बेडा ठोकण्याचं काम तो करत असतो. लेफ्ट आर्म मारा करतोय. पुन्हा एकदा तयार. 3 बॉल फेकले, 2 धावा खर्च केल्यात. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन. चक्करसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर. सिंगलच मिळते. अद्यापर्यंत मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. 12 चेंडू 17चं समीकरण होतं. 4 चेंडू फेकून झाले, 3 धावा आल्यात. इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल आणि 14 धावा बनवाव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर इथे 8 बॉल 14ची गरज. योगेश आणि शंकर. फुलटोज मिळालाय. कडक हिट केलाय आणि सीमा रेषेवरती त्या ठिकाणी फैजल झेल टिपत असताना हातात स्किड झालाय. हाताबंद चेंडू ड्रॉप झाला आणि यावेळेस आपण पाहताय तर जीवनदान मिळालंय. जरूर थोडा कठीण होता, मात्र झेल टिपणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण पाहताय तर नक्कीच 17 धाबा आहेत. एकच सिंगल मिळाली. निश्चित योगेशला वाटलं चौकार मिळेल. निश्चित आपण पाहिलं तर इथे झेल सुटल्यानंतर एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहिले. धावफलकावर 4. षटक पहिलं चालू असताना 16 बनल्यात पूर्वार्धात. 17चा पाठलाग करतायत. मात्र जशी मॅच पूर्वार्धात पाहायला मिळाली तशीच अगदी इथे टोलावलाय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग फेकतोय. षटक संपले पहिलं. पहिल्या षटकाची सांगता टिचून मारा केलाय. फक्त धावा खर्च केल्या 5. समीकरण पहा. 6 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. मेगा फायनल कशी असावी अशाच पद्धतीची मेगा फायनल इथे अपेक्षित होती. प्रेक्षक राजा अजूनही आपण पाहताय तर सकाळ उजाडायला आली आहे, मात्र तरी सुद्धा प्रेक्षक राजा गर्दी करून मॅच पाहतोय. त्याला कारण आहे. अशाच पद्धतीच्या मॅच साठी तो वाट पाहत होता. मेगा फायनलचा हा सामना ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उमर 11 गोरेगाव. 6 चेंडू 12 धावांचं लक्ष असेल इथून ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. चांगली मॅच, दर्जेदार हा सामना. काटेकी टक्कर, टिट फॉर टॅट उत्तर देण्यासाठी दोन्ही संघ तयार. 6 चेंडू 12ची गरज. सलामीवीर फलंदाजांची जोडी अजूनही मैदानात.
स्ट्राईक वरती शंकर पाटील, विध्वंसक फलंदाज मिस्टर डिस्ट्रॉयर. निश्चितच त्याच्यावरती जिम्मेदारी फार मोठी आहे. 6 चेंडू 12 धावा आणि समोरून डिपेंड करण्यासाठी अरहम बुबेरे. गोलंदाजी मार्गवरती तयार. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल ओव्हर पिच समोर खेचलाय. अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळाली आहे. सामना पहा. 5 बॉल 11 ची गरज. 5 चेंडू 11 धावा, सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट करत असताना शंकर आणि योगेश एकमेकांना सल्ला मसलत करत असताना, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना दोन्ही बंधुराज शंकर आणि योगेश पाटील बंधू. 5 बॉल आणि 11 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. अरहम जुना जाणता भरपूर अनुभव असणारा खेळाडू. इथे इथे बॉल चेक केला जाईल. निश्चित आपण पाहताय विकेटच्या मागे अडवलंय. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. उलटोच होता मात्र निश्चितच अंदाज न येता सरळ मागे जातोय. अडवलाय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. अरहमचा हा चेंडू जर आपण पाहिला तर कदाचित थोडासा हातामधनं स्किट झाला असावा. या अनुषंगानं फुलटोच गेलाय मात्र बॅट चेंडूला स्पर्श झाली नाहीये. निर्धाव आलाय. कौतुक विकेट किपरचं सुद्धा केलं जाईल. चेंडू अडवलाय. डॉट. 4 बॉल 11. खोलवर टप्पा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. तो एंडला लागलाय. सिंगल मिळाली. धावफलक आपण पाहताय 7 या आकड्यावरती. समीकरण वारंवार बदलत चाललंय. शेवटचे 3 बॉल आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. आता मात्र मोठ्या फटक्या वाचून गत्यंतर नाहीये. शंकर पाटील स्ट्राईक वरती खेळतोय. अजून दोन्ही सलामीचे आघाडीचे फलंदाज अजून मैदानात बॅटिंग करतायत. 3 बॉल 10 ची गरज. हा सुद्धा लोअर फुलटोज समोर खेळलाय. अगदी खराब फिल्डिंग. हातामधनं चेंडू निघाला आणि सीमारेषेच्या बाहेर. मॅचमेट ट्विस्ट. धावा मिळतील 4. चौकार. चौकार मिळाला. या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती टोटल पाहायला मिळत आहेत त्या 11 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 बॉल 6 धावा. आता मात्र इथून समीकरण पाहायला मिळेल. या चौकारानंतर सामना पुन्हा एकदा ट्विस्ट करतोय. टर्न झाला. ओम कोंडेश्वर भोज संघाचे दैव बलवत्तर झालेत. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे त्या ठिकाणी. मुशर्रफ चेंडूला पकडलं, फेकतोय आणि धावा मिळत आहेत 2. 2 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड 12-13 झालंय. 13 ऑन बोर्ड. बिनबाद 13 धावा. 1 बॉल 4 ची गरज. 1 चेंडू 4 धावा. गोल्डन चौकार, गोल्डन सिक्सर इथून येईल का? मेगा फायनलच्या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार हा सामना. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आपण कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार स्पर्धा त्यांनी भरवली आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये अतिशय रोमहर्षक सामना इथे आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला मिळालाय. 1 बॉल 4 ची गरज. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व ऑफिशियल टीमचं मनापासून आभार व्यक्त करूयात. 1 बॉल 4. चांगला टाकलाय, चांगला टाकलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. या मॅचचे आणि या संपूर्ण टुर्नामेंटचे चॅम्पियन होत आहेत उमर 11 गोरेगाव, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड.